जियांशला पाहिजे होता दुकानातला खाऊ आणि त्याला दुकानात घेऊन जाण्यासाठी त्याची दीदी पण नव्हती घरात आणि बाबा पण नव्हते घरात. त्याच्यामुळे मग माझ्यावरच वेळ आलेली दुकानात घेऊन जायची त्याला. तर मग त्याला जे हवं होतं ना ते खाऊ त्याला घेऊन दिलं आणि मग चहामध्ये काहीतरी खाण्यासाठी आणि मला पण थोडंफार काहीतरी घ्यायचं होतं, म्हणूनच मग मी त्याला पण दुकानात घेऊन गेलेली आणि जे काय घ्यायचे होतं ते घेऊन आले. आणि त्यानंतर त्याचं खाऊ खाऊन झाल्यानंतर मम्मी मला टिफिनमध्ये आलू पराठा असं काहीतरी चालू झालं. मग काय त्याच्यापुरता फक्त एकच बटाटा उकडवून घेतला आणि थोडीशी फक्त 2 पराठे होतील ना इतकी कणिक पण मळून घेतली. मग मस्त बटाटा जो किसून घेतला सॉरी उकडलेला बटाटा होता ना चांगला किसून घेतला आणि त्याच्यात हळद मसाला, गरम मसाला, जिरा वगैरे टाकून घेतला आणि कोथिंबीर काय आज माझ्याकडे नव्हती. मग तसंच पूर्ण मिक्स करून घेतला व्यवस्थित आणि मग जे कणिक मळून घेतलेली ना त्याच्यात 2च पराठे त्याच्यापुरते करून घेतलेले. हवे तर लवकरच स्कूलमध्ये गेलेली आणि तिची स्कूल सुटल्यानंतर ती तिकडून तिच्या मामाच्या घरी जायची होती. त्याच्यामुळे मग जियांश पुरतंच इथं माझं चालू होतं. आणि झाले बाबा जियांश तर खुश. पराठे बघितल्यानंतर आणि सॉस मी टाकीन असं त्याचा असतं, पण या वेळेला ना मी जास्त सॉस काय त्याला दिला नव्हता. काय करतो तो सॉस कधी कधी खाऊन येतो आणि दुसरं काय म्हणजे दिला असेल ना त्याच्यासोबत तो तसंच ठेवून येतो. पण यावेळेस नाही, त्याला बोललेली की जर पराठा संपला तरच यापुढे पराठे करीन मी तुला सॉससोबत. तर हो बोललेला. असं होतं बघा. इथं 2 पराठे मस्त असे त्याच्यासाठी पॅक करून दिले. त्याच्यामध्ये सॉस जितका 2 पराठ्यांसाठी लागणार होता ना तितका टाकून व्यवस्थित असा टिफिन त्याचा पॅक करून दिला. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त. हां बाय.